सामान्य विज्ञान इयत्ता 8वी पाठ 15वा स्वाध्याय। चला या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमधून पाहूया। चला व्हिडिओला सुरुवात करू। प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। अ. ध्वनी तरंगातील उच्च दाब आणि घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात, तर कमी दाब व घनतेच्या भागाला टिंबटिंब म्हणतात। उत्तर संपीडन, विरलन। आ. ध्वनीच्या निर्मितीला माध्यमाची गरज टिंबटिंब असते। ई. एका ध्वनी तरंगात एका सेकंदात तयार होणाऱ्या विरलन आणि संपीडन यांची एकूण संख्या 1000 इतकी आहे। या ध्वनी तरंगाची वारंवारिता टिंबटिंब हर्ट्झ इतकी असेल। 500। ई. वेगवेगळ्या स्वरांसाठी ध्वनी तरंगाची टिंबटिंब वेगवेगळी असते। वारंवारिता उ. ध्वनी क्षेपकामध्ये टिंबटिंब ऊर्जेचे रूपांतर टिंबटिंब ऊर्जेमध्ये होते। यांत्रिक ध्वनी। 2 शास्त्रीय कारणे सांगा। अ. तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक आहे। उत्तर वेगवेगळ्या सांगीतिक स्वराची वारंवारिता वेगवेगळी असते। ही वारंवारिता ताणावर अवलंबून असते, म्हणून तोंडाने वेगवेगळे स्वर काढताना स्वरतंतूवरचा ताण बदलणे आवश्यक असते। चंद्रावरील अंतराळवीरांचे बोलणे एकमेकांना प्रत्यक्ष ऐकू येऊ शकत नाही। उत्तर कारण चंद्रावर हवा नाही। ध्वनी प्रसारणासाठी आवश्यक माध्यम 2 अंतराळवीरांमध्ये नसल्याने त्यांच्यामध्ये माध्यमामार्फत होणारे ध्वनी प्रसारण होऊ शकत नाही, म्हणून तेथे एकमेकांचे बोलणे प्रत्यक्ष ऐकू येत नाही। ई. ध्वनी तरंगाचे हवेतून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे प्रसारण होण्यासाठी त्या हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते। उत्तर हवेतून ध्वनी तरंगाचे प्रसारण होताना एका भागातील कंप पावणारे हवेचे रेणू जो ध्वनीच्या स्रोतापासून जास्त लांब असतो अशा लगतच्या भागाला ऊर्जा देतात। हवेचे रेणू केवळ आपल्या माध्यस्थानाभोवती कंपनावस्थेत असतात, त्यामुळे हवेचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वहन होण्याची आवश्यकता नसते। तीन. गिटार सारख्या तंतुवाद्यातून आणि बासरी सारख्या फुंक वाद्यातून वेगवेगळ्या स्वरांची निर्मिती कशी होते? उत्तर गिटार सारख्या तंतुवाद्यात वापरलेल्या तारांचा ताण कमी जास्त करून, तसेच तारेच्या कंप पावणाऱ्या भागाची लांबी बोटांनी कमी जास्त करून कंपनाची वारंवारिता बदलली जाते। यामुळे निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होते। बासरी बासरी सारख्या फुंकवाद्यात बोटांनी बासरीवरची छिद्रे दाबून किंवा मोकळी करून बासरीतील कंप पावणाऱ्या हवेच्या स्तंभाची लांबी कमी जास्त केली जाते, त्यामुळे कंपनाच्या वारंवारिता बदल होऊन निरनिराळ्या स्वरांची निर्मिती होत असते। 4. मानवी स्वरयंत्रापासून आणि ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? उत्तर मानवी स्वरयंत्र हे श्वासनलिकेच्या वरच्या बाजूस असते। त्यामध्ये 2 स्वरतंतू असतात। या स्वरतंतूमध्ये असलेल्या जागेतून हवा श्वासनलिकेत जाऊ शकते। फुफ्फुसातील हवा जेव्हा ह्या जागेतून जाऊ लागते तेव्हा स्वरतंतू कंप पावतात व ध्वनींची निर्मिती होते। स्वरतंतूवरील कमी अधिक करून वेगवेगळा आवाज निर्माण करता येतो। ध्वनी क्षेपकापासून ध्वनी कसा निर्माण होतो? आपण मायक्रोफोनमध्ये बोलतो तेव्हा निर्माण झालेल्या ध्वनीमुळे
त्यातील तारेचे कुंतल कंप पावते. चुंबकीय क्षेत्रात ठेवलेले हे तारेचे कुंतल कंप पावल्यामुळे विद्युत निर्मिती होते. ही विद्युतधारा ध्वनी क्षेपकाकडे जाते. त्यातील तारेच्या कुंतलातून ही विद्युतधारा वाहू लागल्यामुळे तेथे चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. त्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय बलामुळे ध्वनी क्षेपकाचा पडदा कंप पावतो व तसाच पण मोठा ध्वनी निर्माण होतो. 5. ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची गरज असते हे सिद्ध करण्यासाठी प्रयोग आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर. उपकरणांची मांडणी. एक काचेची हंडी सपाट पृष्ठभागावर ठेवली आहे. 2. नळीमार्फत ही हंडी निर्वात पंपाला जोडली आहे. 3. ह्या पंपाच्या साहाय्याने हंडीतील हवा काढून घेता येते. 4. हंडीत एक विद्युत घंटा ठेवली आहे. तिचे स्विच बाहेरून चालू बंद करता येते. कार्य. स्विच चालू करून घंटा वाजवा, आवाज ऐकू येतो. आता स्विच चालूच राहू द्या व हळूहळू हंडीतील हवा काढून घ्या. जसजसे हंडीतील हवा कमी कमी होत जाते तसतसे आवाज क्षीण होत जातो. हवा जास्तीत जास्त काढून घ्या व आवाजाची तीव्रता पहा. तीव्रता एकदम कमी कमी होत जाते. आता हळूहळू हवा पुन्हा हंडीत सोडा. घंटेचा आवाज मोठा मोठा होत जातो. निष्कर्ष. ध्वनी प्रसारणासाठी हवेसारख्या माध्यमांची आवश्यकता आहे. योग्य जोड्या जुळवा. मानवी स्वरयंत्र, स्वरतंतूची कंपने, ध्वनिक्षेपक, पडद्याची कंपने, जलतरंग, हवेच्या स्तंभातील कंपने, नादकाटा, धातूच्या भुजांची कंपने आणि तानपुरा, तारेची कंपने.